मधुरा क्वीना फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण ही डॉयली कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही दिसायला पण छान दिसते. मी एकाच कलरमध्ये बनवलेली आहे. हा गुलाबी कलरचा धागा वापरलेला आहे मी आणि ही बनवलेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर आपण सुरू करूया. चला तर आपण सुरुवात करूया. एक मॅजिक लूप घ्यायचा. आपण याच्यात पहिल्यांदा 3 चेन घ्यायच्या. त्याच्यानंतर एकूण आपल्याला 32 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत. 3 4 एकूण 32 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत. हे पहा 32 डबल क्रोशेट झाले आपले. धागा जोडून घेऊन हा धागा खेचून घेतलेला आहे. आता आपण करायचं आहे 2 3 4 5 आणि एक डबल क्रोशेट सोडून दुसऱ्या डबल क्रोशेटमध्ये आपल्याला डबल खांब घालायचं. पुन्हा 2 चेन, पुन्हा एक डबल क्रोशेट सोडायचा, 2 चेन, एक डबल क्रोशेट सोडायचा, मध्ये 2 खांब घ्यायचे, त्यानंतर पुन्हा एक डबल क्रोशेट करायचा. पाच चेन घेऊन आपण एक डबल क्रोशेट सोडलेला आहे. तिसऱ्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, मध्ये 5 चेन एक डबल क्रोशेट स्किप करायचा आणि हा राऊंड पूर्ण करायचा. हे पहा आपण आता हा राऊंड कंप्लीट करून घेतला आहे. आता मी इथं 5 चेन घेतलेले आहेत. आता आपण हा पुढचा जो खांब आहे त्या खांबावर एक डबल क्रोशेट घ्यायचा. पुन्हा 2 चेन. आता ह्या पुढच्या 2 चेनच्या स्पेसमध्ये 5 डबल क्रोशेट घ्यायचे. 3 4 आणि 5. आता काय करायचं आहे, पहिल्या डबल क्रोशेचं चेन आहे पहिल्या डबल क्रोशेवरची, त्यामध्ये सुई घालायची आणि हा धागा इकडे ओढून घ्यायचा. पुन्हा 2 चेन, पुन्हा तिथंच त्याच बाजूच्या ह्याच्यावर इथं एक सिंगल क्रोशेट. पुन्हा 2 चेन करायच्या. पुन्हा त्याच्या पुढच्या खांबावर एक डबल क्रोशेट. पुन्हा 2 चेन, त्याच्या पुढच्या चेनच्या पेसमध्ये 2 3 4 आणि एक 5. आता पुन्हा 1 नंबरच्या डबल क्रोशेटमध्ये घालायची सुई आणि हा धागा ओढून घ्यायचा.
पुन्हा आपण 2 चेन घ्यायच्या त्याच कॉलमच्या बाजूच्या. हे बघा, ह्या कॉलममध्ये आपण पफ स्टिच केला. त्याच्या साईडचा कॉलम आहे त्याच्या ह्या खांबावर इथं एक डबल क्रोशेट घ्यायचं. पुन्हा 2 चेन, पुन्हा त्याच्या खांबावर डबल क्रोशेट, पुन्हा 2 चेन, आता आपण 1 नंबरच्या डबल क्रोशेटवर सुई घालायची आणि हा धागा व्यवस्थित खेचून घ्यायचा आणि 2 चेन घ्यायच्या. त्याच्या साईडच्या खांबावर एक डबल खांब, पुन्हा 2 चेन, त्यांना पुढच्या 2 कॉलमच्या पुढे 2 चेनच्या पुढं कॉलम आहे तिथं एक, त्या खांबावर डबल क्रोशेट, पुन्हा 2 डबल क्रोशेट, पुन्हा 5 डबल खांब, 2 3 4 आणि 5. आता आपण 1 नंबरच्या डबल क्रोशेटमध्ये सुई घालायची आणि हा धागा व्यवस्थित खेचून घ्यायचा. पुन्हा इथं 2 चेन. पहिल्यांदा आपण 5 चेन घेतल्या, त्याच्या पुढच्या खांबावर एक डबल क्रोशेट घातला, तर पुन्हा 2 चेन घेतल्या, त्या दुसऱ्या कॉलममध्ये ह्या 2 चेनच्या पेजमध्ये 5 खांब घेऊन त्याच्यानंतर एक पफ स्टिच केला. त्यानंतर त्याच पफ स्टिचच्या बाजूच्या खांबावर एक डबल खांब घातला, 2 चेन घेऊन, पुन्हा 2 चेन घेतल्या, पुन्हा त्याच्या पुढच्या ह्याच्यावर एक डबल क्रोशेट घालून पुन्हा 2 चेन, पुन्हा पफ स्टिचचं पूर्ण केला. असं आपण हा राऊंड कंप्लीट करायचं आहे. तेव्हा मैत्रिणी आपण आता हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. तिथं आपण हे केलं. आता आपण 5 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5. पुन्हा हा जो पुढचा डबल खांब आहे त्याच्यावर एक डबल खांब घ्यायचा, पुन्हा 2 चेन. आता आपण हा पफ स्टिच आहे तो आणि त्याच्या दुसरा खांब या बाजूला, या दोन्हीच्या मध्ये 1 2 3 4 5 आणि पुन्हा आपण पहिल्या डबल क्रोशेटमध्ये सुई घालून हा धागा खेचून घ्यायचा. पुन्हा 2 चेन, पुन्हा ह्या कडला हा पफ स्टिच आणि जे खांब आहे ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5. पहिल्या चेनमध्ये आपण घालणार सुई आणि हा धागा खेचून घ्या. पुन्हा आपण 2 चेन, 2 चेन घालून तिथं आपण सिंगल क्रोशेट, पुन्हा 2 चेन, आता आपण 2 चेन घेणार आहोत आणि पफच्या बाजूला जे रिकामी हे आहे पेस आहे तर 5 चेनचा एक पफ स्टिच करणार.
पुन्हा त्या बाजूनं तसाच एक हुक स्टिच करून घ्यायचा आहे. पुन्हा आपण 1 नंबरच्या डबल क्रोशेच्या वरच्या यात चेनमध्ये घालून खेचून घ्यायचं. पुन्हा 2 चेन, पुन्हा 1 सिंगल क्रोशे, पुन्हा 2 चेन, पुन्हा 1 सिंगल क्रोशे. हे बघा. पुन्हा आपण काय करायचं आहे, इथं आपण एक हुक स्टिच, 2 चेन, पुन्हा एक हुक स्टिच घालून घ्यायचं. असं आपण हा राऊंड कंप्लीट करायचं आहे. हे पहा, आपण हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. आपण आता पुढच्या राऊंडला सुरुवात करूया. त्यासाठी 5 चेन घ्यायच्या. इथं 5 चेन घेतले आहेत. 1 2 3 4 5. तर आपण ह्या पुढच्या खांबावर एक डबल खांब घ्यायचा. त्यानंतर 2 चेन घ्यायच्या. त्यानंतर इथं ह्या स्टिचच्या आणि ह्या खांबाच्या मध्ये आपण पुन्हा 5 डबल क्रोशेट घालायचे. पुन्हा आपण पहिल्या डबल खांबावरून हा पुन्हा दाखवतो तुम्हाला मी. हा आपला पहिला डबल क्रोशेट, त्याच्यावरून अशी सुई घालायची आणि हा आपला शेवटचा डबल क्रोशेट 5वा, आणि हा धागा असा खेचून घ्यायचा आहे बघा. पुन्हा आपण 2 चेन, पुन्हा आपण हे बघा इथं जो स्पेस आहे तिथं आपण एक हुक स्टिच करणार आहे. 1 2 3 4 5. आता आपण पुन्हा तसंच करायचं आहे. पहिल्या डबल क्रोशेटवरून हा धागा खेचून घ्यायचा. पुन्हा 2 चेन, पुन्हा आपण या साईडला जो हुक स्टिच आहे त्याच्या आणि याच्यामध्ये पेस आहे तिथं धागा आपण घालून 1 2 3 4 5. आता आपण काय करणार आहे, पुन्हा तीच प्रोसेस. पुन्हा 2 चेन. आता आपण काय करायचं आहे, हा जो खांब आहे त्या साईडचा तिथं एक डबल खांब घ्यायचा. त्याच्यानंतर पुन्हा 2 चेन, पुन्हा ह्या ठिकाणी डबल खांब, पुन्हा 2 चेन, पुन्हा आपण ह्या पेसमध्ये 5 डबल क्रोशेट करणार. पुन्हा 2 चेन बघा इथं आपण तीच प्रोसेस करायची आहे, बाकी काही करायचं नाही. 1 2. आता ह्या पफ स्टिचच्या ह्या आकडला जी जागा आहे त्यात आपण एक स्टिच बनवून घे. आता आपण या साईडच्या इथं खांबावर एक डबल खांब, पुन्हा 2 चेन, पुन्हा ह्या खांबावर एक खांब, पुन्हा 2 चेन. आता पुन्हा आपण इथे एक स्टिच करणार, इथं एक करणार, इथं एक करणार. पुन्हा आपण 2 चेन घेणार, इथं एक डबल खांब करणार, त्यानंतर 2 चेन, इथं डबल खांब करणार, पुन्हा 2 चेन, इथं आपण एक स्टिच करणार.
असा हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे पहा, इथं आपले एक होता, मग 2 झाले, मग 3 झाले. असा हा राऊंड कंप्लीट करूया. हे पहा मैत्रिणींनो, आपण आता 5 चेन घेतल्या तिथं हा राऊंड कंप्लीट करून हा तिसरा 3 पॉपकॉर्न स्टिच केल्यानंतर मी इथं 2 साकळ्या पुन्हा एक डबल खांब इथं जोडून घेतला आहे. नंतर 5 साकळ्या घेतलेल्या आहेत. आता इथं पुढच्या खांबावर आपण एक डबल खांब घालायचा, 2 चेन आणि ह्या पॉप स्टिच आणि खांबाच्या मध्ये 5 डबल खांब घालून घ्यायचे. आता आपण ह्या पहिल्या ह्याच्यातून हा धागा खेचून घ्यायचा, 2 चेन, पुन्हा ह्या 2च्या मध्ये 2 3 4 5. पुन्हा पहिल्या डबल क्रोशेच्या वरून आपण सुई घालून हा धागा ओढून घ्यायचा, पुन्हा 2 चेन, पुन्हा पुढच्या 2 स्टिचच्या मध्ये 5 डबल खांब, पुन्हा 2 चेन, पुन्हा या खांबावर एक डबल खांब, पुन्हा 2 चेन, पुन्हा पुढच्या खांबावर एक डबल खांब, पुन्हा 2 चेन. हे बघा, हे आपले 4 स्टिच तयार झाले. तर पुन्हा कसं करायचं, इथं 2 चेन घेतल्या, एक खांब घेतला, पुन्हा 2 चेन, पुढच्या खांबावर एक डबल खांब, नंतर 2 चेन. आता इथं आपल्याला एक स्टिच करायचं आहे, पॉप स्टिच इथं एक करायचं आहे, इथं एक करायचं आहे, इथं एक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण 2 चेन घेऊन इथं एक खांब करायचा, पुन्हा 2 चेन इथं खांब करायचा, असा करून हा राऊंड कंप्लीट करायचा. पहा मैत्रिणींनो, आता हा राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण पुढचा राऊंड बघूया कसा करायचा. एक मिनिट. इथं आता आपण हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. तर आपण 8 चेन घ्यायच्या, 3 4 5 6. हे पहा, इथं आपण हा राऊंड कंप्लीट केला. इथून आपण 8 चेन घ्यायच्या आणि आता आपण इथं नाही स्टिच घालायची, इथं स्टिच घालायची. पहिल्या स्टिचवरून सुई घालायची आणि हा धागा तोडून घ्यायचा, पुन्हा 2 चेन, पुन्हा आपण
2 चेन, पुन्हा 1 स्टिच, पुन्हा 2 चेन, 2 नाही 4 चेन करायचे आहेत आता. हे पण 4 चेन. आणि हा जो इथं डबल क्रोशेट आहे त्या ट्रिपल खांब आपल्याला घालायचा आहे. 1 2 3, पुन्हा 4 चेन, पुढच्या खांबावर एक ट्रिपल खांब, 1 2 3, पुन्हा 4 चेन. आता आपण इथं नाही करायचं, इथं करायचं. इथं आपण पफ स्टिच करून घ्यायचं आहे. मी पफ स्टिच करून घेते. मी आता हे 3 स्टिच पुरा केल्या. आता पुढं बघा एकदा. पुन्हा 4 चेन घ्यायचे आपण. त्यानंतर इथं जो खांब आहे हा त्या ट्रिपल 2दा सुईवर धागा घ्यायचा, इथं घालायचा आणि पहिल्यांदा 2 धागेतून, नंतर 2 धागेतून, नंतर 2 धागेतून आणि पुन्हा 4 चेन, पुन्हा एक ट्रिपल खांब पुढच्या याच्यावर इथं. हे पहा, पुन्हा एक खांब, पुन्हा एक खांब. आता आपण पुन्हा 4 चेन घेणार आणि इथं स्टिच करणार. 2 3 4 5. आपण तर पहिल्या खांबात ओढणार आणि हा धागा ओढून घेणार. 2 चेन, पुन्हा इथं करणार, इथं करणार, 3 करणार असे. त्याच्यानंतर इथून आपण 4 चेन घेऊन ह्या खांबावर ट्रिपल क्रोशिया करणार, पुन्हा 4 चेन घेऊन ह्या खांबावर ट्रिपल क्रोशिया, पुन्हा 4 चेन घेऊन आपण इथं पफ स्टिच करणार. अशा तऱ्हेनं हा राऊंड आता आपण कंप्लीट करायचं. हे पहा आता दिसतंय. आता हा राऊंड आता कंप्लीट झालेला आहे. मी आता शेवटी आलेली आहे. इथं 4 चेन घेतल्या आणि आपण इथं 8 चेन सुरुवातीला घेतल्या. त्या 4 चेनच्या मध्ये आपण हे क्लोज करून घ्यायचं. आता इथून आपण 6 चेन घ्यायच्या, 6. नंतर आपण इथं एक पफ स्टिच घालायचं. 1 2 पुन्हा 2 चेन, पुन्हा ह्या ठिकाणी एक पफ स्टिच, पुन्हा इथं 2 चेन. आपण आता इथं काय करायचं आहे, इथं आपल्याला 3 हे बॉक्स दिसतात 3. तर आपण ह्या मधल्या बॉक्समध्ये 10 डबल क्रोशेट करायचे आहेत. आपल्या मधल्या या बघा ह्या 1 2 3 4 5 6 7
10 10 ट्रिपल क्रोशे करायचे. त्याच्यानंतर 2 चेन घ्यायच्या आणि परत इथं आपण हा पफ स्टिच बनवायचा. पुन्हा 2 चेन, पुन्हा इथे एक पफ स्टिच, पुन्हा 2 चेन आणि आपण इथं या तिन्हीपैकी ह्या मधल्या बॉक्समध्ये 10 ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे. दोन, 4, 6 असे 10 ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे. पुन्हा 2 चेन, हे पहा, पुन्हा 2 चेन, पुन्हा आपण इथे एक पफ स्टिच करणार, इथं एक करणार, पुन्हा 2 चेन घेऊन आपण ह्या मधल्या स्टिचमध्ये 10 ट्रिपल क्रोशे करणार. असा हा राऊंड कंप्लीट करूया. मैत्रिणींनो, आपण हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. आता मी इथं 9 ट्रिपल क्रोशे घेतल्या आणि सुरुवातीला आपण जर 6 चेन घेतल्या तर 4थ्या चेनवर आपण हा क्लोज करून घ्यायचा. आता आपण इथं 5 चेन घ्यायचे आणि इथं आपण एक पफ स्टिच करायचं. पुन्हा आपण 2 चेन करायच्या आणि हे जे आपण 10 ट्रिपल क्रोशे घातलेत त्या पहिल्या खांबावर आपण एक डबल खांब घेणार. पुन्हा आपण इथं 3 चेन घेणार आणि सुरुवातीला जिथं आपण या 3 चेन घ्यायला सुरुवात केली तिथं आपण एक मुक्का खांब घ्यायचा आहे. पुन्हा आपण दुसऱ्या ह्याच्यावर एक सिंगल क्रोशे घ्यायचा. पुन्हा आपण 3 चेन घेणार, पुन्हा त्याच ठिकाणी आपण एक मुक्का खांब घेणार. पुन्हा आपण पुढच्या खांबावर एक डबल क्रोशे घेणार. पुन्हा आपण इथे एक ट्रिपल क्रोशे 3 चेन घेऊन आपण मुक्का खांब घेतला. पुन्हा आपण एक डबल खांब घेणार, पुन्हा 3 चेन, पुन्हा आपण त्याच ठिकाणी 3 चेन घेतल्या त्या ठिकाणी शेवटी मुक्का खांब. पुन्हा आपण एक डबल क्रोशे पुढच्या ह्याच्यावर 3 चेन आणि ह्या तिसऱ्या चेनीत घालून आपण मुक्का खांब घेणार. पुन्हा आपण एक डबल क्रोशे तिसऱ्या ह्याच्यात घालून आपण मुक्का खांब. पुन्हा एक डबल क्रोशे, 3 चेन,
तिसऱ्या खांबात घालून आपण खांब घेणार. पुन्हा पुढच्या खांबावर आपण एक डबल क्रोशिया, 3 चेन, पुन्हा आपण पुढच्या खांबावर घेणार. एक 2 3. आता आपण या तिसऱ्या चेनीत एक मोठा खांब घ्यायचा आहे. 2 चेन घ्यायच्या. इथं पुन्हा एक स्टिच करायचा. 2 3 4 आणि 5. पहिला डबल क्रोशेटवरून हा धागा खेचून घ्यायचा. पुन्हा 2 चेन, पुन्हा नेहमीप्रमाणेच एक सिंगल क्रोशेट, डबल क्रोशेट, त्याच्यानंतर 3 चेन आणि इथंच पहिल्या चेनीत आपण घालून मुका खांब घेणार. पुन्हा पुढच्या खांबावर एक डबल खांब, पुन्हा 3 चेन. असा हा राऊंड आपण कंप्लीट करायचा आहे. पुन्हा सांगते मी, एक पफ स्टिच, पुन्हा 2 चेन, इथं 10 ह्या ट्रिपल खांबावर एक डबल क्रोशेट, त्यावरती 3 चेन, 3 चेनच्या पहिल्या चेनमध्ये मुका खांब, पुन्हा इथं डबल खांब. असं करून आपण हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे पहा मैत्रिणींनो, आपण हा राऊंड कंप्लीट करून इथं आलेलो आहे. इथं आपण काय करायचं आहे, दहा खांबाने 10 खांब झाले आपले. आता इथं सुरुवातीला आपण 6 चेन घेतलेल्या, नाही 5 चेन घेतल्या, त्या तिसऱ्या चेनीत घालायचा आणि हा धागा इथे कट करायचा. अशा तऱ्हेने आपली ही डॉयली तयार होते. दिसायला खूप छान दिसते. आता इथे आपण एखादं फूल वगैरे बनवून लावू शकतो. पहा अशी हे पहा मैत्रिणींनो, मी असा हा मोती लावून रुमाल तयार केला आहे आणि त्याच्यामध्ये असं छोटंसं एक फूल बनवून लावलेलं आहे. हे बघा, दिसायला पण खूप छान दिसतो. तुम्ही टेबलावर वगैरे ठेवू शकता. करायला पण साधं सोपं आहे. आवडलं तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.